पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। एक से एक बेहतरीन परफॉर्मन्सेस से भरपूर था ये टॅलेंट राउंड। तुम्हाला माहितीये, एक कठीण काम जे मी तरी कधीच करू शकलो नसतो ते काम पार पाडलंय आपल्या या जजेसने। ते म्हणजे या 12 कंटेस्टंट्स पैकी फायनल 8 कंटेस्टंट्सला त्यांच्या पुढच्या रॅम्प वॉक राउंड साठी त्यांनी सिलेक्ट केले आणि त्यांची नावं मी तुमच्या समोर आता अनाउन्स करणार। रॅम्प वॉक राउंड साठी सिलेक्ट झालेले कंटेस्टंट्स आहेत ऋतुपर्णा दास, रेवती गणेशन, अश्लेषा शिवलकर, प्रिथा बालचंद्रन, देवयांशी राठोड, कुशा चड्डा, नियति राव आणि अश्विनी वाघमारे। ये 8 कंटेस्टेंट्स फाइनल हो चुके हैं हमारे रैंप वॉक राउंड के लिए। एकदा जोरदार टाळ्यांनी यांचं अभिनंदन करूयात आपण। श्रेयस, मानावं लागेल बा तुझ्या बायकोला। वॅक्स मशीन मध्ये मोदक तिने शिजवले। हट्टीपणा सगळीकडेच दाखवते ना। आता आपण स्पर्धेच्या बाहेर। ओए, तो उदास क्यों होती है? हम बाहर हैं पर हमारी टीम अभी भी अंदर है। हो, आणि आता आपण रिलॅक्स होऊन बाकी सगळ्यांना चेअरअप करूया। करेक्ट, આ વાત સરસ છે। उलट आता आपण आपल्या बाकीच्या जे कंटेस्टंट रॅम्प वॉक राउंड साठी सिलेक्ट झालेत ना, त्यांना मस्त चेअर करूया। येस, आवर गर्ल्स आर गोइंग टू रॉक इट। जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स प्रस्तुत मिसेस इंडिया 2023 च्या रॅम्प वॉक राउंड कडे आपण वळणार आहोत, पण त्याआधी आपण एका स्पेशल सेगमेंट कडे जाणार आहोत। जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स आणि त्यांनी लॉन्च केलेली एक युनिक ज्वेलरी कलेक्शन, जुन्या मराठी दागिन्यांची अभिजातता जपत एका नव्या साच्यात आणि अत्यंत कमी दरात हे कलेक्शन आपल्या ग्राहकांसाठी अवेलेबल आहे। तर आणत आहोत तुमच्या समोर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स यांचं स्पेशल पद्म आणि राजेशाही कलेक्शन। पद्म आणि राजेशाही कलेक्शन साठी होऊन जाऊ दे एकदा जोरदार टाळ्या। नाही, तू नाही आज जाऊ शकत। माझा भाचा आहे तो। हो मामी, तू खूप सुंदर दिसतेस आणि तू मेहनतीने मोदक पण बनवलेस, पण ते मला खायला का नाही मिळाले? थोडेच बनवले होते ना म्हणून। आता घरी गेल्यावर ना मी तुला स्पेशल मोदक बनवून देईन। मामी, हे दर ज्यूस, तू थकली असशील ना? नको रे बाळा मला। मामी प्लीज। अरे खरंच नको। प्लीज मामी प्लीज। बर, मस्त आहे। मामी, तर आता मी येतो। बेस्ट ऑफ लक। थँक यू। अरे जा जा, जाऊन बस, सांभाळून जा। हाँ, अश्विनी, चल पटकन। नेक्स्ट सिक्वेन्स साठी तू फर्स्ट आहेस, कम फास्ट। आणि ती बॉटल आधी ठेवून ये। हो, ठेवते। यू हॅव टू गो ऑन स्टेज। अश्विनी, काय झालं? युअर ओके ना? काही नाही, ते काल जागरण झालं ना त्याच्यामुळे असेल। श्योर? हो। बरं, पटकन यू हॅव टू गो देअर, ओके? तो अब बारी है रैंप वॉक राउंड की। To show us their oozing confidence on stage and the sense of fashion, let us all welcome these contestants in the glamour ramp walk round.
आणि रॅम्प वॉक साठी आपली पहिली कंटेस्टंट आहे अश्विनी वाघमारे. अश्विनी, अश्विनी, गो. अश्विनी, गो. वॉक. शिका चालते. साधारण तिला जमिनीचा अंदाज येत नाही वाटतं. चक्कर येते की काय तिला? हे मुद्दाम करताय? क्या हुआ है डॉक्टर? त्यांना सेडेटिव्स दिले गेले आहेत. व्हॉट? सेडेटिव्स? पण ती ठीक होईल ना? म्हणजे शुद्धीवर येईल ना लवकर? डॉक्टर, इसका ठीक होना बहुत ही जरूरी है. डॉक्टर,
प्लीज डू समथिंग. जर अश्विनी टॉप 5 मध्ये सिलेक्ट झाली तर तिला स्टेजवर जावं लागेल. प्लीज तिला लवकर शुद्धीत आणा. ओके, गिव्ह मी अ मोमेंट. बाप्पा, तुझ्या कृपेमुळे इथपर्यंत आलीये माझी आशू. आता तिला परत जाऊ देऊ नकोस. पुन्हा उभं कर तिला. अब मेरे हाथों में है रैंप वॉक का रिजल्ट. एक कॉन्फिडेंट वॉक के साथ ही साथ पार्टिसिपेंट्स ने स्पोर्ट्समैन स्पिरिट और बेहतरीन टीम वर्क का एक नया एग्जाम्पल दे दिया. सिलेक्शन चाहे किसी का भी हो, लेकिन ये 8 कंटेस्टेंट्स ने हमारे दिल जीत लिए. आय एम सो प्राउड ऑफ देम. मी पण तारा. तर आता डिक्लेअर करूयात या राऊंडचा रिझल्ट. फायनल राऊंड मध्ये पोहोचलेले कंटेस्टंट्स आहेत ऋतुपर्णा दास, रेवती गणेशन, प्रीथा बालचंद्रन, अश्लेषा शिवळकर. आय होप अश्विनी असेल. आय होप. आणि दिस इज रेअर. म्हणजे आज तर मिरेकलच झालंय. रॅम्प वॉक राऊंड मध्ये 0 मार्क्स मिळून सुद्धा फक्त टॅलेंट राऊंड मध्ये चांगले मार्क्स मिळाल्यामुळे या आल्यात आपल्या पुढच्या राऊंड साठी. त्यांचं नाव आहे अश्विनी वाघमारे. गर्ल्स, अश्विनी टॉप 5 मध्ये सिलेक्ट झाली आहे. ओ वाव, दॅट्स फॅन्टास्टिक. डॉक्टर, अश्विनीला जाग येईल ना? इंजेक्शन तर दिलंय, शुद्ध यायला हवी आता. फॅन्टॅस्टिक. थँक यू सो मच. गर्ल्स, आय नीड युअर हेल्प. जस्ट अ स्मॉल फेवर. अश्विनीला जाग आल्या आल्या प्लीज तिला हेअर, मेकअप आणि टचअपसाठी हेल्प करा. आणि हो, टॉप 5 साठी आउटफिट्स पण परफेक्टली द्या. ओके? मी करते, डोंट वरी. आय हॅव टू गो. ओके? काय झालं कोणास ठाऊक. फायनल राऊंडला पोचले आणि आता तर डॉक्टरांनी दिलंय ना औषध. वाटेल आता बरं तिला. बघता बघता आपण स्पर्धेच्या शेवटच्या टप्प्याला आलेलो आहोत आणि म्हणूनच मी आता आमंत्रित करत आहे एक महत्वाच्या व्यक्तीला. फ्रेंड्स, आजच्या प्रत्येक राऊंड मध्ये आपण जी बघतोय ज्वेलरी घातलेली स्पर्धकांनी, ती आहे जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स तर्फे. आणि आपल्या फायनल राऊंडला म्हणजेच क्वेश्चन आन्सर राऊंडला मी जज म्हणून इथे आमंत्रित करू इच्छितो सौ आसावरी आनंद पेडणेकर, पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स. एकदा टाळ्यांच्या कडकडाटाने स्वागत करूयात आसावरी आनंद पेडणेकर यांचं. नमस्कार. मी तुमचं मनापासून स्वागत करतो आमच्या फायनल राऊंड मध्ये. हे आपले जे फायनल झालेले कंटेस्टंट्स आहेत त्यांच्यासाठी प्लीज तुम्ही 2 शब्द तरी बोलावे. धन्यवाद. आज मिसेस इंडिया 2023 साठी आपण इथे सगळे आलेलो आहे आणि खूप छान वाटतंय. कंटेस्टंट्स जे सगळे आपले जे स्पर्धक आहेत ते सगळेच खूप छान आहेत, सगळेच हुशार आहेत आणि देखण्या आहेत मुली सगळ्या. त्याच्यामुळे सगळ्यांना माझ्याकडनं शुभेच्छा. प्रथम म्हणजे पहिल्या राऊंड्समध्ये एलिमिनेशन राऊंड ज्या झाल्या त्याच्यामध्ये मी नव्हते आणि ते बरंच झालं, कारण एवढ्या टॅलेंटमधनं कोणाला निवडायचं आणि कोणाला नाही निवडायचं हे फार कठीण झालं असतं. आणि छान वाटतंय. सगळ्यांना खूप खूप मनापासून शुभेच्छा. थँक्स अ लॉट मॅम. पण तुम्हाला या फायनल राऊंडमध्ये एक महत्वाची जबाबदारी पार पाडायची आणि ती म्हणजे आपल्या या 5 कंटेस्टंट्स पैकी तुम्हाला 3 विजेत्यांची निवड करायची. नक्कीच ह्याच्यामध्ये आपल्याला चॅलेंज आहे की एवढ्या सगळ्या स्पर्धकांमधनं आपल्याला जे निवडायचं आहे आणि जशा ह्या मुली इथपर्यंत एवढा मोठा चॅलेंज घेऊन इथपर्यंत आली आहेत तसंच आम्ही पण स्पर्धक इथे आहोत आणि हे चॅलेंज स्वीकारू आणि नक्कीच बरोबर चांगल्या व्यक्तीलाच आम्ही ह्याच्यामधनं निवडून पुढे आणू. तर सगळ्यांना शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक. स्पर्धकांच्या वतीने मी तुम्हाला धन्यवाद करतो. तुम्ही प्लीज स्थानपन्न व्हा.
आता फायनल राऊंड आहे प्रश्नोत्तरांचा राऊंड, ज्यामध्ये आपल्या कंटेस्टंटच्या समोर एक पॉट ठेवला असणार आहे आणि त्याच्यामध्ये काही चिट्स असणार आहेत. त्या चिटवर जजचं नाव लिहिलं असणार आहे. त्यांना त्या पॉटमधून एक चिट उचलायची आणि त्या चिटवर ज्या जजचं नाव लिहिलेलं असेल ते जज त्यांना प्रश्न विचारतील आणि त्या स्पर्धकाला त्याचं उत्तर द्यायचं. त्यांच्या उत्तरावर त्यांचे मार्क्स ठरणार आहेत. प्रश्न जरी एकच जज विचारणार असेल तरी सुद्धा गुण मात्र सगळे जजेस मिळून देणार आहेत. So without wasting a moment, I would like to call up on this stage all our 5 contestants. Rituparna Das, Revati Ganeshan, Preetha Balachandran, Ashlesha Shivarkar, आणि अश्विनी वाघमारे. हमारे पांचों के पांचों कंटेस्टेंट्स यहाँ पे आ चुके हैं और आप सब लोग रूल्स तो जानते ही हैं. तो मैं रिक्वेस्ट करता हूं ऋतुपर्णा दास को कि वो जाके अपनी चिट उठाए. ऋतुपर्णा दास ने जो चिट निकाली है उसके मुताबिक इन्हें क्वेश्चन पूछा जाएगा ईशा कोपिकर जी से. ईशा जी प्लीज. Hello Rituparna. Hello ma'am. My question to you is, what would your advice be to the young women out there to deal with the pressures that they're facing today? I think the biggest pressure today's youth is facing is to not believing in themselves. So I want all young women to join forces to do what you are meant to do. You can overcome any situation and you can be victorious. Thank you so much. आता चिठ्ठी उचलायला मी बोलवतोय प्रीथा बालचंद्रनला. और प्रीथा जी से सवाल पूछेगी मैत्री जी. हेलो प्रीता, माय फर्स्ट क्वेश्चन टू ई, महिलाएं बॉडी शेमिंग को सबसे अच्छी तरीके से कैसे हैंडल कर सकती है? Thank you for the question, ma'am. In my opinion, our body is a temple. So we should focus on the inner beauty rather than the negativity outside. We should grow and develop our inner beauty. Thank you. Very good, Preeta. What a lovely answer. I now request Revati to come forward and pick up the chit. रेवती गणेशन यांना प्रश्न विचारणार आहेत सौ आसावरी आनंद पेडणेकर. नमस्कार. भारतीय परंपरा ही खूप वैभवशाली मानली जाते, तर तुम्ही एक भारतीय विवाहित स्त्री आहात. तुम्ही स्वतःला काय समजता? पारंपरिक स्त्री समजता की एक मॉडर्न स्त्री समजता? तुमचं काय म्हणणं आहे? थँक्यू सो मच फॉर युअर क्वेश्चन मॅम. मॅम, मला असं वाटतं की मलाच नाही, भारतातील सर्व या स्त्रियांना असं वाटतं की त्या थोड्या मॉडर्न देखील आहेत आणि ट्रेडिशनल सुद्धा. आमच्या बाहेरच्या जगातला विचारसरणीचा जो अडथळा आहे ना, घरातल्या परंपरा जपताना होत नाही आणि घरातल्या परंपरा बाहेरच्या कामांमध्ये बाधा आणत नाही. मला असं वाटतं जी स्त्री या दोन्ही गोष्टींचा बॅलन्स आणू शकते आपल्या आयुष्यात, तीच खरी भारतीय स्त्री आहे. आता येत आहे मुंबईची अश्लेषा शिवलकर. अश्लेषा शिवलकर यांना प्रश्न विचारणार आहेत मिस्टर कुणाल राजगुरू. अश्लेषा, जर तू आज मिसेस इंडिया टायटल जिंकलीस तर त्या वलयाचा
तू लोकांच्या मदतीसाठी कसा उपयोग करशील? हॅलो सर, थँक्स फॉर द क्वेश्चन. मी जर हे टायटल जिंकले तर माझ्या फेमचा उपयोग लोकांना तेव्हाच होईल जेव्हा मी त्यांच्यासमोर एक उदाहरण, एक एक्झाम्पल सेट करेन. प्रेम आणि करुणा या भावना लोकांच्या मनामध्ये असायलाच हव्या. आणि मी माझ्या फेममधून त्या 1% जरी लोकांना समजवण्याचा प्रयत्न करू शकले ना, तर मला त्याचा मनापासून आनंद होईल. थँक्यू. वा. आता चिठ्ठी उचलणार आहेत आपले शेवटचे फायनलिस्ट अश्विनी वाघमारे. अश्विनी वाघमारे यांना प्रश्न विचारणार आहेत मिसेस शिल्पी म्हात्रे. Okay. So my question to Mrs. Ashwini Waghmare is, what according to you is the true meaning of feminism? आय होप तिला कळेल फेमिनिझम म्हणजे काय आहे. डोंट वरी, कळेल. अगं बाई, इंग्लिश मध्ये विचारला प्रश्न. बघा ना, काय माहित आता काय उत्तर देते अश्विनी. आय एम सो सॉरी. तुम्हाला इंग्लिशमध्ये नसेल कळलं, मी मराठीत ट्रान्सलेट करून सांगते. तुमच्या मते स्त्रीवाद म्हणजे काय? मुद्दामून करते ही सगळं.